नमस्कार. महाराष्ट्रातल्या लोककलेचा अभ्यास करताना आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर विचारमंथन करत असतो आणि लोककलावंतांना मदत करणं, लोककलावंतांचं हित जपणं आणि स्पष्ट बोलणं आणि स्पष्ट राहणं हे आमचं तत्त्व असलेलं दिसतं. मी आणि स्वतः पापाभाई याचं आचरण करत असतो. सातत्यानं आम्हाला मार्गदर्शनही काही लोक करत असतात आणि त्याचा आम्ही स्वीकार करत असतो. तर आता मी जे बोलणार आहे ते बेल्ला येथील लोकनाट्य लावणी महोत्सव, तमाशा महोत्सव गेल्या कित्येक वर्षापासून तिथं होतो आहे आणि यावर्षी तो सांस्कृतिक कला महोत्सव झाला. तर पापाभाईंना मी विचारणार आहे की तुमच्या वडिलांच्या नावे तिथं कटआउट लावलं जातं, वडिलांचं नाव पुढं नेलं जातं. त्याचबरोबर संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांना यांची गाणी म्हटली जातात, त्यांच्या नावानं जीवनगौरव पुरस्कार दिला जातो, त्यांचाही फोटो लावला जातो. वारसानी कुणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतं आहे, त्याची उत्तराई म्हणून काय करणं गरजेचं आहे किंवा काय अपेक्षा आहेत. तिथं मान सन्मानाला महत्त्व नसतं. तिथं तुम्ही सुरुवातीला काहीतरी मदत करण्यासाठी येता, पण त्यानंतर वेगळा अर्थ लावून कुठंतरी चुकीच्या मार्गानं काहीतरी बोलत राहता. हे पापाभाईंना मान्य आहे का? पापाभाई तुम्ही ते करता का हे विचारायचं आहे. पापाभाई नमस्कार. बेल्ला महोत्सव आणि तिथल्या घडणाऱ्या घटना याविषयी सांगा. नमस्कार. गेले 12 वर्ष वसंतराव जगतापांना हे सातत्याने तमाशा महोत्सव भरवणं किंवा दत्ता माडिक पुणेकर यांची पुण्यतिथी सादर करणं याचा एक ध्यास तिने घेतला. कसं आहे, या कलावंत लोकांसाठी कोण करत नाही ही कलावंतांची ओरड कायमच असते. जे करतंय त्याची उतराई होणं ते बी गरजेचं आहे. लक्षात आलं का? आता 12 वर्षापासून त्यांनी सुरुवात करताना अशी सायकल स्पर्धा घेऊन सुरुवात केली माडिकांना पुण्यतिथी करता. आत्ता ह्या अलीकडे 4-5 वर्षामध्ये सर हर्लेकर सर असो, आमचे थोरात सर असो, हे सातत्यानं त्या महोत्सवाला जाताना अण्णांची त्यांचा जिव्हाळा निर्माण झाला आणि माडिकांना आणि विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे कटआउट लावून या दोन्ही कलावंतांना समाजापुढं आणले. आता विषय कसा राहतो की आम्ही म्हणायचं का आमच्या कुटुंबाने की अण्णा आमच्या 2 नावामुळेच अण्णा मोठे होतात, असं काय नाही. अण्णा मुळातच ह्या नावावर काही फंड येत नाही, ह्या नावावर काय कुठल्या केंद्रातनं किंवा राज्यातनं फंड येत नाही, तर अण्णा ते करतात. हे स्वतःचे पैसे घालून करतात. अण्णाची टीमवर्क राबते त्याच्यासाठी. 10-15 दिवस ते हे सगळं त्यांचं एक लग्न कार्य असल्यागत करतात. याचा आम्ही त्याचा अभिमान मानू नये की आम्ही वारसा आहे ना आमच्यासाठी ते करतात. कसं असतं, परमेश्वराकडनं हे विधिलिखित असतं. जगतापांना जर कलेची आवड नसतीच तर ते झालं नसतं. दुसरी गोष्ट अशी की परमेश्वरानं एक तरतूद करून ठेवलेली असते. कसं की त्यांना थोडंसं गाण्याची छंद लावला, त्यानंतर त्यांनी ह्या 2 कलावंताचं किंवा महाराष्ट्रातल्या सर्व कलावंतांचं त्यांनी ते आज समाजावर आणण्याचं महान काम केलं आहे. आता राहिला विषय काय की माडिक अण्णाची गाणी म्हणतात. माडिक अण्णाची गाणी म्हणायला ही गाणी मुळातच अण्णा एक गायक होते, संगीत देत होते. ही गाणी मोमीन कवटेकर किंवा अनेक वगनाट्य जे लेखक आहेत हे लिहून देत होते, ही गाणी लिहितात. म्हणून आम्ही म्हणायचं का माडिक अण्णाच्या कुटुंबाने किंवा आमच्या कुटुंबाने किंवा की माडिक अण्णाची गाणी म्हणतात अण्णा प्रसिद्ध झाले. अण्णा प्रसिद्ध व्हायला बरेच मार्ग आहेत. त्यांना संस्था आहेत किंवा राजकारणात आहेत, कुठेही त्यांना भाग घेऊन येता आला असतं. पण आपण चुकीच्या मार्गानं कुणीही बोलू नये. म्हणजे बोललं तर मला त्याचं थोडंसं वाईट वाटतं. मी तर बोलणारच नाही की आम्ही त्या खराटा घेऊन त्या मंडपामध्ये लोटून काढलं तर ती मी स्वाभिमान मानेन की आमच्या वडिलांसाठी करतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आता मध्यंतरी महोत्सव झाला किंवा अनेक ठिकाणी महोत्सव केला, मुरळा केला. अण्णांचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही, परंतु करणाऱ्या माणसाला थोडंसं हे वाटतं आम्ही का केला. मी इतक्या वर्षी चालवतो आहे हे काय. मी सुद्धा बोरगावला थोड्या प्रमाणात करत होतो, तीसुद्धा ह्या वर्षीपासून बंद करणार का की तो माणूस इतकं करतो आहे, त्यातच आपण समाविष्ट होऊन ते करायचं. परंतु अण्णा आमच्यामुळे मोठे झालेत असं म्हणणं हे चुकीचं आहे. 40 वर्षापूर्वी ही माणसं पडद्याआड गेलेली माणसं होतं त्यांचं नाव ठीक आहे इथंपर्यंत, पण आजच्या पिढीलाही माहीत होतं का हे जगतापांनांनी माहीत करण्याचं काम केलं. भाई 40 वर्षापूर्वी या माणसांचं नाव खूप मोठं होतं. संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकर अण्णा, त्यांची गाणी लोकांना खूप रुचत होती. आजचा तो प्रेक्षक आजसुद्धा काही हयात आहे आणि त्यांना आज ती गाणी आवडतात. आणि गाणी कशी असतात, एकदा गाणं रिलीज झालं की ते समाजाचं होतं. उदाहरणार्थ लता मंगेशकरांची गाणी असतील किंवा कुठलंही एखादं लोकगीत असेल, ते त्याला म्हणायला कोणालाही अधिकार असतो, ऐकायला कोणालाही अधिकार असतो. तर ही गाणी आता अण्णा म्हणतात, त्याबद्दल काही दुमत नाही, त्याच्यावर कुणी काही म्हणत नाही आहे. पण एकंदरीत या कलावंतांचं मोठेपण कुणीतरी पैसे स्वतः घालून करत आहे,
त्यामुळं त्याच्या वारसदारांना अभिमान असणं हे खूप गरजेचं. तुम्ही मोठ्या मनानं नेहमी अण्णांना म्हणत असता की आमच्या वडिलांचं कटआउटला खूप अभिमान आहे. यावर्षी तर तुम्ही सर्वांगानं त्याला मदत केली. आणि इथं मोठेपणाचा विषय आला की ज्यांना मोठेपण आवश्यक असतं त्यांनी त्याच्यासाठी स्वतःहून यायचं असतं किंवा तिथं स्वतःहून मागणी करायची असते किंवा ते अगोदर रिहर्सलला किंवा तिथं 2-3 दिवस आपण जाऊन बसतो तेव्हा त्यांना मदत करत असतो. त्यामुळे तुम्हाला साहजिकच ते मिळत असतं. लक्षात आलं का? हां, म्हणजे 2-4 दिवस तुम्ही अगोदर असता आणि परत अचानक तुम्ही या ठिकाणी का आमचा सन्मान झाला पाहिजे अशी मागणी करता. हे खरं तर अज्ञानपणाचं लक्षण आहे असा महाराष्ट्रातला सगळा रसिक वर्ग म्हणतोय. पुण्यतिथी कुणीही साजरी करावी. माझ्या वडिलांची पुण्यतिथी मी प्रतिवर्षी साजरी करतो ज्ञानेश्वर संजीवन समाज सोहळ्यानं. त्यावेळेला या ठिकाणी ते माझं मी स्वतःहून करत असतो आणि स्वतःहून केली तर मला कुणी अडवत नाही आहे. पण दुसरा कुणी करत असेल तर त्याला मी अडवणार नाही आहे. कारण तो माणूस माझा एकट्याचा नाही, समाजाचा. जन्म जरी मला दिला असला तर तो कलावंत सर्व समाजाचा आहे. त्यामुळे समाजातल्या कुठल्याही माणसानं केलं तर दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि चुकीची विधानं करणं माझ्या दृष्टीनं मग शिकलेल्या माणसानं असं चुकीचं विधान केलं तर त्याला वेड्यात काढण्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेवा. तर खूप पापाभाई या ठिकाणी अण्णांचं मोठेपण एवढं आहे की त्यांनी एका संस्थेतनं दुसरी संस्था उत्पन्न केली आणि तयार झाली आणि आता ते लोकांसाठी करतायत. आता हा पुढच्या वर्षाचा महोत्सव कसा असेल? कसं आहे, दुसरी गोष्ट अशी मध्ये एक मुद्दा तुम्हाला राहिला सर सांगायचं की आज आपल्याला बोलायला सोपं आहे, लक्षात आलं का? पण जगताप अण्णांनी ह्या महोत्सवामुळं त्यांना किती किंमत सोचावं लागली हे ठराविक लोकांना माहिती आहे. हो, त्यांना काही गोष्टीतून पायी उतार व्हावं लागला, काही गोष्टीतनं पैशाची झळ सोसावी लागली. ही याची जाणीव आपल्या दोन्ही कुटुंबाला असणं गरजेचं आहे. आज कोणी म्हणाल, आज एखादं मागे कोणतरी म्हटलं होतं अण्णांनी काय मक्ता घेतला काय, पण आपण जे बोलणार आहे त्याची आपण काय, आपल्याला पगार किती, आपण बोलतोय किती, कधीही कोणाची बराबरी करायचं काम नाही. हे जगतापांना करतात. हे महाराष्ट्रात असला कुठलंही एखादं शासनसुद्धा करू शकत नाही. शासन एक महोत्सव घेतोय, त्यात 2-3 कार्यक्रम असतात तमाशाचे, किंवा आज 16, 17, 18 किंवा 20 कार्यक्रमाची आज लिस्ट ती करतात. हे न विसरण्यासारखं आहे. आणि दत्ता माडिक आणि गुलाब बोरगाव, आता मी म्हणायचं का, तमाशाच्या स्टेजवर गुलाब बोरगावकरांचे विरोध घेतलेत. आज महाराष्ट्रातल्या सर्व तमाशामध्ये थोड्या का अंशानं असणार गुलाब बोरगावकरांचे विनोद घेतले. पण आम्ही म्हणायचं का आमच्या मोठेपणानं ते आमच्या वडिलांचा विनोद होता. एकदा झालं की ते पब्लिकचं झालं, समाजाचं झालं. त्यात असं कुणी म्हणायचं काही काम नाही. त्यात एक माणूस कसा मोठा होतो, एकामेकाच्या सांगडीनं माणूस मोठा होतो. कलावंत काय एकटा हा एक मोठा होत नसतो. ते गुलाब बोरगावकर काय एकटी मोठी झाली नाही, त्यांना माडिकची साथ होती, माडिक अण्णांना गुलाब बोरगावकरांची साथ होती. असं जगताप अण्णांना ही सगळ्या लोकांची त्यांच्या संस्थेची सांगड मिळाली आणि अण्णांनी ते त्याचा एक वाईटपणा का असाना म्हणून ते घेतला आणि ते पत्करलं. आपण 10 वेळा अण्णांचे पायी धुवून पाणी पिलं तरी त्यांची जी केलेलं आहे कलावंतासाठी हे आपण विसरू शकत नाही. भाई, हे तुमचं खूप मोठेपण आहे. तुमचंही शिक्षण नाही, पण तरी पण तुम्ही सामाजिक बांधिलकी जपताय, समाजातल्या 4 माणसात बसताय, राजकारणाची माणसाची बसताय. त्यामुळे तुम्ही चुकीची विधान कधीही करणार नाही. तुमचं मोठेपण आहे की बाबा आपल्या वडिलांसाठी. मला फक्त एक सांगा की तुमच्या वडिलांसाठी कुणीतरी काय करतं आहे, तुमच्या वडिलांचं तुम्हाला म्हणून तो एक मुद्दा. आणि दुसरा की तुम्हाला मान सन्मान मिळत नाही असं तुम्हाला जर वाटत असेल आणि मग तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून या ठिकाणी आपलं स्वतःचंच नाव घालवून घेत असाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. हे अज्ञानपणाचं लक्षण आहे. मला सांगा की तुमच्या वडिलांसाठी अण्णा करतायत, मग ह्याच्यामध्ये तुमचा वंश बुडला आहे, तुम्हाला संधी दिली नाही, तुम्हाला तुमचा सत्कार केला नाही, तुमचा वंश बुडला जातोय, ह्याचं काय भानगड आहे? नाही, हे कसं आहे, चुकीचं आहे. आपण काहीतरी आपण बोललं नाही, आपला वंश बुडवायचा असतं तर आपलं नावच ठेवलं नसतं त्यांनी ना. माडिकांनाचं नाव ठेवलं किंवा गुलाब बोरगावकरांचं नाव ठेवलंय म्हणजे आपला वंशच आहे ना. ह्यात काय कुणाला कमी आपण म्हणायचं काही काम नाही. आणि आपण असो तिथं किंवा नसो, हे कार्यक्रम आपल्या नावानं आहे, आपल्या कुटुंबाच्या माणसाच्या नावानं आहे, ह्यात आपलाच आहे. ह्यात आपण काही चुकीचं कुणीही बोलू नये, मी बोलू नये, माझ्या कुटुंबाने बोलू नये, माडिकांनाच्या कुटुंबाने बोलू नये. आणि चुकून ही माणसं आज तुम्हाला काही करायला लावणारी माणसं असतील, त्यांनाही कितपत याच्याबद्दल प्रेम आहे किंवा काय आहे हे आम्ही बघितलेलं आहे. आम्ही हे 40 वर्ष झालं मी बघितलेलं आहे. कोणी कोणासाठी करत नाही. एक जगतापांनासारखा ध्येय वेडा माणूस आहे, त्या कलेसाठी वाहून घेणारा माणूस आहे, पैशाची खार लागली सोसणारा माणूस आहे. आज 10, 20, 5, 50 लोक घरी आली तर घरची माणसं जेवण करून घालतात. कोण कोणासाठी घालत आहेत? आज आम्ही घालत नाही, तुम्ही आम्ही घालत नाही, ते घालतात, ते सोसतात. नक्कीच त्याने जे केलेलं काम आहे हे कुणीही त्याची बराबरी करू शकत नाही आणि आपण तरी करून होणारच नाही.
वंश हा दुसरा कोणी बुडवत नाही, कदाचित वंश पाठी बुडायला आपणच कारणीभूत ठरत असतो. असं एका बघा आतापर्यंतच्या संतांनी कुणी सांगितले, वंश या शब्दाचा, वंश बुडवणे या शब्दाचा अर्थ शब्दकोशात जर बघितला तर वंश आपला बुडतो आपल्यामुळं, दुसरा कोणी बुडवत नाही. आणि तुमचं नाव पुढं येताना वंश बुडूच शकत नाही. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. असो, खरं तर या गोष्टीकडं, चुकीच्या गोष्टीकडं दुर्लक्ष करणं हेच खरं तर शहाणपणाचं लक्षण अण्णांच्याकडे जे आहे, हां, हे महत्त्वाचं आहे. आता मला फक्त सांगा, पुढच्या वर्षीचा महोत्सव कसा असेल? कसं असतं, आता ह्या गोष्टी आपण जर त्यांच्या मनाला गोष्ट लागली, ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली तर नसेल तर ती म्हणणार मी नाही, मी मग तुमची जर मला ज्याकडे आवश्यकता नसेलच, मी दुसरं काहीतरी मी करून बाबा ते, पण ते महोत्सव मी बेल्ला सांस्कृतिक महोत्सव म्हणून साजरा करेन. तुमचा जर मला विरोध असेल किंवा माझ्यावर तुमची जर शंकाचा असेल तर मला काय करायचं नाही. मलाही म्हणले फोनवर, तुम्हाला जर असं असेल तर मी सोडून घेऊन दुसरं करतो. अण्णा आणि त्यांचे विश्वासू सहकारी संजय विश्वासराव, अब्बास भाई, त्याचबरोबर राकेश डोळस यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी बेल्ला महोत्सव होणार. कुणाचाही तिथं मेन फक्त गावात मूळ कलाकार जे पूर्वी कलावंत होते त्यांचे फोटो असणार. त्यानंतर तिथं अण्णांची, महाडिक अण्णांची पण गाणी पुढच्या वर्षी म्हटली जाणार नाही, कारण हिशेब घेतला होता की मला त्याचा विटाळ आला आहे, कारण त्याला एकट्याला विटाळ आला आहे, महाराष्ट्राला नाही आला. अलग लक्षात. आणि मला कोणाच तरी आवडत नाही म्हणून मी म्हणलं, हे काय विधान समाजाला मान्य होणार नाही आहे. लक्षात आलं. महाडिक अण्णांची गाणी ठीक आहे, दरवर्षी पुढच्या वर्षी भरपूर इतर शिलाकार आहेत, इतरांची गाणी आहेत, रामारी भाटांची गाणी आहेत, त्याच्यानंतर अनेक कलावंतांची गाणी या ठिकाणी अण्णा पुढच्या वर्षी म्हणणार आहेत. आणि बेल्ला महोत्सव राहणार. बेल्ला जीवनगौरव पुरस्कार पुढच्या वर्षी होणार. आणि या मोठ्या कलावंतांची नावं असतील का नाही हे आत्ता तरी सांगता येत नाही. खरोखर या ठिकाणी आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो, याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी नुकतंच घडायला लागलेलं असं वाटतंय. स्वतःचा मोठेपणा स्वतः मोठा करायचा असतो. इतर मोठेपणा जर देत असतील तर ज्याला जर तुमच्या जे आक्षेप असेल तर दुसरा कोणी तुमचं मोठेपण व्यक्त करणार नाही. हे आता महाराष्ट्रातला रसिक म्हणू लागला आहे. खरोखर अण्णांचं मौन आणि अण्णांचं मोठेपण याला तोड नाही आहे. कलावंतांनी स्वतःला भान ठेवून बोललं पाहिजे, जीवन व्यक्त केलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे. तुम्ही बोललात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद.